आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. जवळा जिल्हा परिषद गट तसेच वाडेगाव पंचायत समिती गण व जवळा गणातील जवळा पंचायत समिती गण या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारादरम्यान आज सावेगावात उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीकांतदादा देशमुख तसेच मेथोडे गावचे आदर्श माजी सरपंच जगदीश भाऊ पाटील तसेच या वाडेगाव गणातील पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार राणीताई उबाळे तसेच या गावचे माजी सरपंच संभाजीराव देवखदे तसेच या गावचे युवक नेते शंभूभाऊ माने तसेच या व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सावेगावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनी मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक होत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तुमच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य काय करू शकतो. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व तुमच्या या ग्रामीण भागाचा विकास करणे, या आपल्या गावाचा विकास करणे, गावामधील असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीचा सुविधा देणे. या गावामध्ये सर्वप्रथम तर मला सांगावंसं वाटतं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या गावामध्ये अंतर्गत रस्ते असतील, या गावच्या पिण्याच्या पाण्याची योजना असेल, या गावातील लाईटची व्यवस्था असेल, तसेच या भागामध्ये छोटे मोठे रस्ते असतील, नॉन प्लॅन रस्ते असतील किंवा प्लॅन मधले रस्ते असतील, या रस्त्यांचे डांबरीकरण करणे असेल, मजबूतीकरण रस्त्यांच्या करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये असणारे पाणंद रस्ते असतील तर मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य या माध्यमातून होणाऱ्या कामासाठी, आपल्या भागाचा होणारा विकास आणि आपल्या गावाचा होणाऱ्या विकासासाठी या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना मित्रांनो, या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमच्या समोर जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती सदस्य होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा ही भूमिका घेऊन तुमच्या समोर एक विनंती करण्यासाठी आम्ही दोघा आज तुमच्या समोर आलो. मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय असते? जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी मित्रांनो एक असते की आपल्या गावच्या विकासासाठी जनसुविधाच्या माध्यमातून, नागरी सुविधाच्या माध्यमातून 3054 असेल, 5054 असेल, जनसुविधा असेल किंवा सामाजिक आणि या दलित वस्तीचा विकास करण्यासाठी आपण आपल्या या जिल्हा परिषद जवळा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असावा यासाठी तुमच्या समोर आज मी एक विनंती करण्यासाठी आलो. मित्रांनो, आज आपल्याला जवळा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कसा असावा आणि जवळा जिल्हा परिषद गटाचा विकास कसा करावा या समोर मी तुम्हाला एक आव्हान आणि विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, मी गेले 20 ते 25 दिवस झाले तुमच्या गावामध्ये असेल किंवा गावाच्या परिसरामध्ये असेल किंवा तुमच्या सावेगावाच्या पंचकृषीमध्ये मी तुमच्या विनंतीनुसार वाडे वस्तीवरती येत असताना तुम्ही मला तुमच्या विनंतीनुसार रस्त्याची मागणी केली. मी तुम्हाला गेले 20 ते 25 दिवस झालं मी एक तुम्हाला रस्त्याचं काम देण्यासाठी तुमच्या समोर येतो. मित्रांनो, या भागामध्ये असणारे मंदिराच्या समोर असणारं सुशोभीकरण करणं किंवा समाज मंदिर असेल, समाज मंदिराच्या समोर सुशोभीकरण करणं. मित्रांनो, तुम्हाला एकदम मला आवर्जून सांगायचं, या भागामध्ये एखाद्या वाडे वस्तीवरती पिण्याच्या पाण्याची समस्या, तर पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी एखादा बोरवेल किंवा एखादा होल मारून देणं हे एखाद्या येणाऱ्या काळामध्ये एक जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगा असं वाटतं की बाबा जिल्हा परिषद मध्ये एक मिनी मंत्रालय
की बाबा त्या मिनी मंत्रालयामधून तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कामगार, शेतमजूर यांच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं येण्याचं काम हे जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मिळणारं घरकुल आहे, या घरकुलासाठी लागणारी जागा, एखादा लाभार्थी त्याला जागा नाही तर त्या जागेसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्याला एखादी जागा खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषद पैसे देते. हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथून पुढच्या काळात जिल्हा परिषद सदस्याने केलं पाहिजे. हे जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी आहे. ही तुमच्या समोर घेण्यासाठी, ही तुमच्या समोर जिल्हा परिषद सदस्याची असणारी जबाबदारी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. मित्रांनो, आजपर्यंत किती लोकांना घरकुल मिळाली, घरकुल मिळालं तर त्याला जागा आहे का विचारलं जातं. त्या माणसाला जागा नसली तर त्याचं घरकुल परत जातं, त्याचं घरकुल रद्द होतं. पण मित्रांनो, तुम्हाला आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्य असा कोणी तुम्हाला की बाबा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला त्याचं नॉलेज देण्यात आलं नाही. मित्रांनो, इथून पुढच्या काळात गरीबाला मिळालेलं घरकुल इथून पुढे माघारी जाणार नाही. त्याला कारण मित्रांनो सांगायचं आहे की त्या लाभार्थीला जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक नवीन वसाहत, एक नवीन घर देण्यासाठी इथून पुढे जिल्हा परिषद त्या जागेचं पैसे देण्यासाठी अतुल पवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल ही तुम्हाला मी सांगतो. आज शासनाने दिलेल्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्याची एक जबाबदारी असते. इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला नीती करून देण्यासाठी मी तुमच्या समोर आलो. मित्रांनो, शेतकरी, शेतमजूर यामध्ये असणाऱ्या कुठल्याही शेती करणाऱ्या माणसाचं मित्रांनो ज्या शेतीला लागणारे अवजार असतील, त्या शेतीला लागणारे दूध व्यवसाय असेल, त्या दूध काढणाऱ्या मशीन असतील, किंवा आपल्या शाळेला जाणाऱ्या मुलींना सायकल असेल, किंवा आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो, बऱ्याच काही सांगण्यासारखं वेळ जास्त काय बोलणार नाही कारण आपल्यानंतर श्रीकांतदादा बोलणार आहेत. कारण आपली आजची ही लास्ट जाहीर सभा आहे आणि त्याचं परमिशन आपल्याला 10 वाजेपर्यंत असेल. कारण मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबा या 25 दिवसामध्ये मी सावेगावामध्ये येत असताना काय रस्त्याची कामं केली, त्या रस्त्याचं काम केल्यानंतर त्यानंतर लोकांनी मला लाईटचं समस्या सांगितली. मी मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला लाईटचं पोल दिले, पण त्या पोल वरती लाईट उभा केल्याशिवाय मी गप्प बसणार ना. मित्रांनो, आज विरोधक सांगतात की हे पोल बाबा एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काय लोकांनी असं सांगितलं की बाबा राजकारण म्हणल्यावर टीका टिप्पणी होत असते. मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य काय असावा, या जिल्हा परिषद सदस्याची काय जबाबदारी हे तुम्हाला मी सांगितलं. पण मित्रांनो, विरोधक विरोध करतात, त्याच्यावर पण मला तुम्हाला थोडंसं सांगावं असं वाटतं. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये मी दिलेले पोल आहेत, या पोलची साधी त्यांनी प्रोसेस सांगावं की बाबा सिंगल पेजवर लाईन कशी ओढली जाते, ही उमेदवारांनी जबाबदारीने सांगावं की त्याची प्रोसेस काय आहे. मित्रांनो, आणि मी पण त्यांना अगदी जबाबदारीने सांगतो की या दिलेल्या पोलवर सिंगल पेजची लाईट कशी ओढली जाते. मित्रांनो, एखादा अनुभवी माणूस अनुभवाचं राजकारण करत असेल तर मित्रांनो, एखादा प्रस्थापित म्हणून प्रस्थापिताच्या घरातला आमदाराचा पोरगा, त्याला अजिबात अक्कल नसताना, त्याला अजिबात जनतेची सेवा करण्याची शून्य नॉलेज असताना तर आपल्या मताची चेष्टा होत असेल तर त्या अशा उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे का. एवढे मला तुम्हाला अगदी हात जोडून विनंती आहे मित्रांनो की बाबा तुम्ही तुमच्या एका मताचा, तुम्ही एक मत म्हणजे अतिशय मोलाचं मत आहे, येणार 5 वर्ष त्या मतावर जातात. तुमचं मत अनमोल मत आहे, येणारा 5 वर्ष तुमची सेवा झाली पाहिजे. मित्रांनो, तुमच्या हाकेच्या अंतरावर असणारा अतुल पवार आहे. अतुल पवार तुमच्या हाकेला येणारा आपल्या 2 किलोमीटर जाणाऱ्या रस्त्यावर दिवसात एकदा दोनदा मी जातो. मित्रांनो, तुम्ही मला हात करून कधी विचारू शकता की बाबा माझ्या कामाचं काय झालं, माझं काम तुम्ही करतो म्हणलं होतं काय झालं. मित्रांनो, तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे की बाबा मी जे तुम्हाला पोल दिले, मी आज जाहीर सभेत तुम्हाला सांगतो, आचारसंहिता असताना सुद्धा सांगतो मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला फक्त 4 कागदपत्र द्या, त्या घराचा उतारा द्या, त्या माणसाचं, त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड द्या, वायरमॅनचा नकाशा द्या, आणि 4था विषय घराचा उतारा, आधार कार्ड, वायरमॅनचा नकाशा आणि 100 रुपयाचा स्टाम्प तुमची
अपडेट द्या की जेणेकरून मी तुम्हाला येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये ऑनलाईन केल्यानंतर मंजुरी मिळते मित्रांनो. मंजुरीनंतर 3750 रुपयाचं तुम्हाला कोटेशन भरावं लागेल. त्या कोटेशन घेतल्यानंतर तुम्हाला 15 ते 1 महिन्याच्या आत तुम्हाला मिळतं. प्रत्येक फोनवर लाईट नाही वळून दिली तर सावे गावात तोड दाखवणार नाही मित्रांनो. माझा शब्द आहे मित्रांनो. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला मला तुमच्या समोर यायचं आहे. मित्रांनो आपल्याला इथून पुढच्या काळात सर्व निवडणुका करायच्या. तुमच्या समोर मला यायचं आहे मित्रांनो. एक निवडणूक करून खोटं बोलून इथून पुढच्या काळात परत मला निवडणूक करायची नाही का? कारण मित्रांनो मला सांगायचं आहे, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी 9 वर्षापूर्वी केली. 5 वर्षाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर प्रशासन 4 वर्ष होतं मित्रांनो. 9 वर्षानंतर सुद्धा या भागाचा विकास व्हावा, या भागाचा लोकप्रतिनिधी अनुभव असावा. चुकीच्या पद्धतीने कोणतर खुर्चीवर बसवली मित्रांनो. माझी परिस्थिती सुद्धा नसताना मी निवडणुकीला सामोरं जातो मित्रांनो. कारण मला तुमचा विकास करायचा, तुमच्या या भागाची सेवा करायची, ही मी तुमच्या पुढे मिशन घेऊन येतो मित्रांनो. मला तुम्हाला यावरून सांगायचं मित्रांनो, तुम्हाला अगदी तळमळीने सांगायचं की बाबा नुसते आश्वासन राजकारणात दिली जातात. आज विरोधक टीका आणि टिप्पणी करतात. अतुल पवारने मोर्मीकरण केलं, अतुल पवारने 4 डाम दिलं, याचा अर्थ काय सावळ्याचा अतुल पवार मालक झाला का? मित्रांनो मी माझ्या आयुष्यात तुमचा मालक होणार ना मित्रांनो. माझा आज तुम्हाला शब्द आहे मित्रांनो. कधी माझा कुणाला फोन आलाय का? मी एखाद्याचा रस्ता टाकला आणि त्या माणसानं परत विरोध पार्टीच्या माणसाबरोबर फिरत असला तर माझा सिंगल एखाद्याला फोन आला असला तर मी या राजकारणातून आज थांबायची माझी मानसिकता करतो मित्रांनो. मी कधी कुणाला फोन केला नाही, मी कधी कुणाला दबाव टाकला नाही मित्रांनो. ज्या वेळेला मी जाहीर सभा करेल त्यावेळेला मी तुम्हाला विनंती करेल की येणाऱ्या 7 तारखेला मला तुम्ही आशीर्वाद द्या. हीच माझी विनंती असेल मित्रांनो. ह्याच्या पलीकडे मी राजकारण कुठलं करणार नाही. तुम्हाला माझं काम पसंत असेल, तुम्हाला माझं काम पसंत असेल, येणाऱ्या काळामध्ये तुमची सेवा करण्याची संधी देण्याचं 5 वर्ष तुमची इच्छा असेल तरच तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझी जोर जबरदस्ती एका माणसाला माझा फोन येणार नाही मित्रांनो. तुम्ही फक्त दबावाखाली जाऊ नका मित्रांनो. आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास करून घ्या. राजकारण या पद्धतीनं विधानसभेला राजकारण वेगळं असते, जिल्हा परिषद पंचायत समितीला राजकारण वेगळं असते मित्रांनो. येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका आणि इलेक्शन वेगळं आहे मित्रांनो. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा उमेदवार पक्ष पार्टी वेगळे विषय मित्रांनो. तुम्ही ज्या त्या वेळेला तुमचे पक्ष ठरवा, पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून तुमचा विकास करून घ्या. एवढीच विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलो मित्रांनो. जाता जाता मी एवढं सांगेन तुम्हाला, या भागामध्ये या गावामध्ये इथून पुढच्या काळामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये तीर्थक्षेत्राचा एकही मंदिर राहणार नाही मित्रांनो. जे भावनिक प्रवेश आपण लोकशाहीनंतर देवाला स्वीकारतो, देवाला मानतो, भावनिक विषय आपले सगळे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावात एक तीर्थक्षेत्र असेल, त्यामध्ये क क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर आपण किमान 20 ते 25 लाख रुपये खर्च केलं तर ते तीर्थक्षेत्र मी माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ब वर्गामध्ये वर्ग करीन आणि त्या मंदिराला मित्रांनो इथून पुढच्या काळात शासन 5 कोटी रुपये दिल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. कारण मी मित्रांनो माझ्या मनाचं सांगत नाही, मी माझ्या खिशातलं देणार नाही. ज्या वेळेला अतुल पवार 20 ते 25 दिवसामध्ये केलेल्या कामाचा मोठीपणा करणार नाही, ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होईल त्यावेळेला शासनाच्या माध्यमातून निधी आणणारा हा निधी खरा मोठा असतो निधी. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे, येणाऱ्या 5 वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्या मित्रांनो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की राजकारण केलं जातं, राजकारणात टिप्पणी केल्या जातात, पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबांनो या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आजपर्यंत लाईटच्या बाबतीत समस्या कधी समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आली नाही मित्रांनो. मला माहित होतं की बाबा माझ्या शेतकऱ्यांची काय अडचण, शेतमजुरांची काय अडचण, मी नक्कीच गेले 10 वर्ष झाले आता सांगून तालुक्यात आल्यानंतर या राजकारणामध्ये लोकांची समस्या जाणून घेतली.
मी गेल्या 9 वर्षापूर्वी पण लाईटवरच काम केले. लाईटपेक्षा मी जास्त मोठं दुसरं कुठलं काम केलं नाही मित्रांनो. सगळ्यात जास्त वेळ मी लाईटचं काम केले. लाईट एवढा अनुभव यांना कुणाला सुद्धा नाही मित्रांनो. मला त्यासाठी तुम्हाला आवर्जून सांगायचं की मी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून न येता मी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये ज्या वेळेला निवडणूक केली त्या गावामध्ये तुम्ही माहिती घ्या, प्रत्येक गावाला 1 डीपी, प्रत्येक गावाला 2 डीपी, प्रत्येक गावाला 3 डीपी, प्रत्येक गावाला 4 डीपी, प्रत्येक गावाला 5 डीपी दिलेत मित्रांनो. ही कुणाच्या जोरावर दिलेत? हे मी तुमच्या जोरावर निवडणूक केली, जिल्हा परिषद सदस्य झालो, डीपीडीसी मध्ये गेलो, त्यामुळे मी तुम्हाला डीपी देऊ शकलो मित्रांनो. आणि एकतपूर जिल्हा परिषदच्या गटावर निवडून आल्यानंतर त्या लोकांचा आशीर्वाद पाठीशी असताना मी जवळ जिल्हा परिषद गटामध्ये 16 डीपी दिले मित्रांनो या 4 वर्षामध्ये. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, राजकारण हे लोकांच्या हितासाठी करायचं, लोकांच्या कल्याणासाठी करायचं. इथून पुढच्या काळात माझ्या जीवात तोपर्यंत मी तुमची सेवा करेन एवढी मी तुम्हाला वचन देतो. आणि तुम्हाला मी मित्रांनो कधी वाद सोडणार नाही, कारण राजकारण करत असताना प्रामाणिकपणा असावा लागतो. माझ्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे. मी राजकारण करत असताना जनतेला कधी विसरलो नाही, मी जनतेची कधी फसवणूक केली नाही मित्रांनो. मी एवढं चालमाने आणि एवढ्या मोठ्यानं बोलतो, मी जनतेचा कधी विसर पडू देणार नाही मित्रांनो. मी रोजच्या रोज जनतेच्या सेवेत मित्रांनो. विरोधक सांगतात की आम्ही आजपर्यंत असं केलं. मित्रांनो विरोधकांना मला सांगायचं आहे की तुम्ही 35 वर्ष सत्ता केली, 35 वर्ष गावोगावात ठेवलं, काय विकास केला? जवळ जिल्हा परिषद गटामध्ये जवळ शहर वगळता त्यांनी एका गावामध्ये काम सांगावं मित्रांनो. आणि मी तुम्हाला 50 कोटीचा हिशोब सांगतो मित्रांनो. राजकारण हे पद घेऊन नुसतं मिरवायसाठी नाही करायचं, लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं मित्रांनो. मला अगदी आवर्जून तुम्हाला सांगायचं, ही विरोधक माझ्यावरची टिप्पणी करतात मित्रांनो. मला सांगायचं की राजकारणामध्ये टीका टिप्पणी करणं लय सोपं असतं. तुम्हाला बोलायला तुम्ही लगेच कारवा करू शकता, पण मला तुमच्याकडनं नुसत्या टाळ्या चिट्ट्या घेऊन ह्या भागाचा विकास होणार नाही, समस्या संपणार नाही. तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, विरोधकांचे पायाखालची वाळू सरकले मित्रांनो. अख्खं घरदार पडतंय, माणसं मोजायला नाहीत मित्रांनो. जाय तिकडे माणसं, जाय तिकडे शिक्षक, जाय तिकडे मॅडम. अरे मित्रांनो मला सांगायचं तुम्हाला, शिक्षक ही उद्याचा समाज घडवणारी माणसं आहेत. आज त्यांना विद्यार्थ्यांसमोर मतपत्रिका वाटत फिरायला लागतं मित्रांनो. काय वाटत असेल? आज या शिक्षकांच्या भूमिका, या शिक्षकांच्या मनाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. ही समाज घडवणारी माणसं आज रस्त्यावर आहेत का? तर दबावपोटी मित्रांनो. ह्यांचा इतिहास फार मोठा आहे. यांनी शिक्षकांच्या बाबतीत काय केलं, काय नाही केलं, या सांगोल तालुक्याचा राजवाडा कारखाना आपला आज कुणाकडे मित्रांनो. एवढ्या मोठ्या माणसाची मापकांनी माझी पात्रता नाही म्हणून मी ज्यादा बोलणार नाही मित्रांनो. मी माझी मर्यादा सांभाळून वागणार राजकारणात. पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे की राजकारण करताना स्वच्छ राजकारण करा, सुंदर राजकारण करा. आपण समाजाची फसवणूक झाली नाही पाहिजे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आपण राजकारण केलं पाहिजे. पण विरोधकांना मला सांगायचं आहे, तुम्ही बाबांनो जवळ शहर वगळता तुम्ही या भागामध्ये एकही काम केलं नाही. तुम्ही या उमेदवारीस लायक नाही. तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये दिसायला तुम्ही फार सुंदर आहे. तुम्ही तुमच्या सुंदरतेचा एकच उपयोग करा. रिअल स्टार म्हणून आपण एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या हॉटेलचं उद्घाटन करायसाठी रिअल स्टार आणतो, तशी तुम्ही इथून पुढच्या काळात सुपारी घ्या आणि एखाद्या हॉटेलचं उद्घाटन करा. तुम्ही ह्याच लायकीचा लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्या तरी एखाद्या गोरगरिबाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही मित्रांनो. तुम्ही एखाद्या मोठ्या माणसाच्या कार्यक्रमाला फक्त येता, एखाद्या सेलिब्रिटी असल्यामुळे तुम्ही एखाद्या गावात येता मित्रांनो. मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला, सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मित्रांनो. कधी तुमच्या पुढे आवाज नाही. राजकारण पद मिळालं, ती पद कधी डोक्यात जाऊ दिलं नाही मित्रांनो. जिल्हा परिषद सदस्याची खुमखुमी कधी केली नाही. मी तुमच्या बरोबर नेहमी तुमच्यासारखा सामान्य म्हणून राहिलो मित्रांनो. राजकारण हे सुंदर करायचं असते म्हणून मी तुम्हाला आवडून सांगतो की बाबांनो, राजकारणामध्ये अतुल पवारला थांबवायसाठी म्हणून राजकारण करू नका. अतुल पवारच्या कुवतीनुसार या भागाचा विकास अतुल पवारला करू द्या.